पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली. ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली आणि त्यामुळे तो आणखीनच चौताळला आणि त्याने दरबार बोलावला. हिंदुस्तान फतेह करने का इरादा रखते हैं, चाहते हैं कि दखनिया सरजमीन को मुगलिया परचम से ढक दे और ईशान फतेह का सहरा उदयभान हम तुम्हारे सर पर बंधा देखना चाहते हैं। मेहरबानी मेहरबानी आलमगीर साहब, जिस तरह उत्तर हिंद का पाया है तख्त दिल्ली, उसी तरह दखन हिंद का पाया रहेगा किले कोंढाना। उदयभान, हम तुम्हें कोंढाना का किलेदार बनाते हैं। ये उदयभान कसम लेता है कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा करूं, चाहे सामने कोई भी आए, उसे मैं जिंदा नहीं छोड़ूंगा। बहुत खूब तुम जा सकते हैं। अब हुजूर, आपने उदयभान को किलेदार तो बना दिया, लेकिन आखिर वो है तो हिंदू ही ना। खुदा ना करे वहां जाके कहीं वो सिवा के साथ ना हो जाए। कमरुद्दीन खान, वही तो चाल चली है हमने। अब तुम देखो कैसे हिंदू हिंदू को काटेगा। शिवबा, पुढे काय करायचं ठरवलंय? आऊसाहेब, आम्ही विचार करतो आहोत की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी. होय, बसवावीच लागणार. पण इतक्यात कोंढाणा पाहिलं का शिवबा? त्यावरचं ते मुघलांचं निशाण आम्हाला स्वस्थ बसू देत नाहीये. स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आपल्याला घ्यायलाच हवाय शिवबा. होय आऊसाहेब, पुढच्या एका मासात आम्ही स्वतः झुंज देऊ आणि कोंढाणा तुमच्या चरणाशी वाहू. अरे वा बोले सुभेदार. सुभेदार नाही राज, तुमचा तान्या. या सुभेदार. मुजरा आऊसाहेब, मुजरा राज. आम्ही नसताना कंच्या मोहिमेची तयारी चालली म्हणायची. कसं काय येणं केलं सुभेदार? राजा ते रायबाच्या लग्नाचा अवतान द्यायला आले, होय की नाही तानाजीराव? तान्हा, रायबाचं लग्न आणि सोयरी कुठली धरली म्हणायची? आऊसाहेब, कशा पायी विषय बदलताय? नाही म्हणजे आम्ही असताना सौतार राजांनी कशा पायी झुंज द्यायची म्हणतो म्या. ताना, मोहिमा होतच राहतील. तुम्ही लग्नाची तयारी करा, काहीही कमी पडता कामा नये. आमच्या नातवाचं लग्न आहे हे ध्यानात ठेवा. कोंढाणा आम्ही शिवबांना घ्यायला सांगितलंय, ते करतील मोहीम फत्ते. तुम्ही घरच्या लग्नाकडे लक्ष द्या. भाऊसाहेब, राजा तिकडं मोहिमेत अंगावर वार घेणार आणि आम्ही इकडे लग्नात वरबाप म्हणून मिरू. वय नाही तानाजीराव,
अहो, या आधी बाजी काका पासलकर, बुरार बाजी, बाजी प्रभू, शिवा काशीद यांच्यासारखे पराक्रमी वीर आम्ही गमावले नाही. आता आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी तुमच्यासारख्या वीरांचे प्राण पणाला लावायचे नाहीये. तानाजीराव, आई भवानी न करो, पण उद्या या मोहिमेत काही बरं वाईट झालं तर कुठे शोधायला जाऊ आम्ही दुसरे तानाजीराव? नका फिकर करू राज. शंभू महादेवाच्या समोर जेव्हा तुमच्या सोबत साम्राज्याची शपथ घेतली ना, तेव्हाच यो प्राण तुमच्या पायाशी व्हायला होता. अहो, तुमच्यासारखा मैत्र गावायला बी नशीब लागतं या राज. लहानपणी लढाईचा खेळ खेळता खेळता माझ्यासारख्या शिपायाच्या हातात तलवार आणि मनगटात बळ देऊन कधी या ताण्याचा सुभेदार तानाजी केलात कळलं बी नाही हो. राजा आज पतूर लई केलं तो तुम्ही सवंगड्यासाठी, पण राजा आज आपल्या मैत्रीची आण हाय तुम्हासनी, नाही म्हणू नका. अहो, पण तानाजीराव, रायबाचं लग्न ते काय बी नाही राज. कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. आता आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हर 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 हर. ऐका कोंढाण्याचे किल्लेदार उदयभान हुकुमशाह ते आपल्या राणात आले आहेत आणि ते समध्यासनी बोलणार आहेत. तरी समध्यांनी बाहेर या, बाहेर या. सुनो, मुझे ज्यादा कुछ भी नहीं कहना है. सिर्फ एक बात ध्यान से सुन लो. शिवा की मदद करना बंद करो और आलमगीर बादशाह औरंगजेब की हुकूमत मान लो. अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा किया तो उसका नतीजा मौत रहेगा. मौत, मौत. मुजरा राज नाही किया. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सध्याची कोंढाण्याची परिस्थिती काय आहे? नागमोडी चालीची ती हरणी ती हरवली. निलांबरी परिणयन तिचे नाव तिच्या बोली. 10 नाकाच्या 10 बाया, 10 तोपा आहे ती राज आणि त्यांना सांभाळणारे 10 राया. 1,500ची फौज आहे बघा. कडं म्हणू नका, बुरुज म्हणू नका, चोरवाटा म्हणू नका, समजीकडे बंदोबस्त ठेवलाय बघा. आजची हवा बी आतली बाहेर आणि बाहेरची आत जाऊ शकत नाही. राज, डोंगिरीच्या कड्यावर कुणी बी नाही. नाही का? दोणागिरीचा कडा म्हणजे भली मोठी खिंड आणि खनदाट जंगल, नाही का? मग आपण जाऊ की राज. दोणागिरीच्या कड्यावरच जंगायचं. तानाजीराव, गडाच्या पायऱ्या चढाव्यात इतका सोपा नाहीये तो कडा. राज, माझ्याकडे 2 गडी आहेत बघा. दूरपडे बंधू असं सपा कडा येऊन वर जाते आणि वर टाकते बघा. पण सूर्याची काळजी घ्या. गनिम सावध होता कामा नाही. त्याचा बंदोबस्त माझ्यावर सोडा राज. अष्टमीच्या दिवशी महादेवाच्या रावाजवळ कार्यक्रम आहे. तर तानाजीराव, तुम्ही कडा येंगून वर येईपर्यंत मी समजेसनी गुंतून ठेवतो की नाही बघा. झालंच की मग राज. गड घेतला की सूर्याची झुंजार माचीवर इजेची होळी पेटवल. मग तुमची पावलं गाडायला लागू द्यात. महादेवाला अभिषेक करू की साजरी अष्टमी. तानाजीराव, स्वतःला जपा. बाजी प्रभू, मुरारबाजी यांच्याप्रमाणे झुंज गाजवा. पण तानाजीराव, काहीही झालं तरी परत ये. म्या जाऊन कुठे जाणार राज. जवळ या देहात प्राण आहे तोवर यो तान्या मैत्री निभावणार. राज, जसं प्रभू रामचंद्रावर हनुमंताचं, श्रीकृष्णावर सुदामाचं, तसं शिवबा राजांवर या ताण्याचं नाव हजारो वरीच घेतलं जाईल. मग राजा मेलो तरी ते हटत नाही. तानाजीराव, असं बोलू नका. काय म्हणता गाड्या? dum 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 dum
भोजन सिंह क्या होया भाई? बात क्या है? क्या होया? अरे क्या बात है? तानाजी, तुम्हें तो मैं मारूंगा ही, और वो तुम्हारा सिवा उसको पकड़कर घसीट कर आलमगीर के सामने लेके जाऊंगा। उदय भान्या, कंच्या मातीत जन्माला आला हे विसरलास कर? महाराणा प्रताप, महाराणा संग्राम सिंग, महाराणा रतन सिंग अशा मोगलांशी लढणाऱ्या महावीराच्या मातीत जन्माला येऊन शिवाजी राजांसारखा सूर्य बुडवायला निघाला सोय ना? बस एक बार तुम्हारा वो सिवा हाथ में आने दो। राजांचं आणि भगव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून उभा आहोत। तुझं वंगाळ हात भगव्याशी पोचे पतून उकळून टाकू आम्ही। कंजी पेटवा, सुरेची कंजी पेटवा। पंत पंत कोंढाळा फते झाला, सुंदर माचीवर होळी पेटली पंत। चला तानाजीराव कुठे आहेत आमचे तानाजीराव? तान्या, गड घेतला राज, तुमच्या सव लई लांबर चालत आलो। नाही नाही ताना नाही, इथंच अरे आम्ही आहोत ना। अरे बघत काय बसलाय, वैद्य बुवांना बोलवा। काही नाही होणार तुला ताना। मी आता इथंच थांबणार। ये
तेरा क्या होगा कालिया. तुमच्या नादात पाय मोडून घेतला आणि काय व्हायचं राहिले. तरी पण मी तुमचे खारेट खाल्ले सरदार. नीट परत चुकलं तोंडावरती. कालिया तू सारखं सारखं मीठ खातो आणि मग बाकीच्यांचं तोंड आणि आमचे कान खारेट करतो. तर काय माझं तर सगळंच खराट करून ठेवलंय ना. अरे श्याम कुठे कोपऱ्यात जाऊन बसल्या रे तू. काय तुझा कालियाची काय संबंध. काय संबंध. बोल कालिया काय बोलायचं तुला. बोल सरदार. या सांबाचं काहीतरी करावं. सरदार हे काय करते माहिती सांबा. हे दरोडा घालाय म्हणून येते आणि तिथे केळं खाईत बसते. परवा आषाढी एकादशीला आम्ही दरोडा घातला अरबाटवाडी बँकेवर. हो तिथं याला समध्यांची केळं गावली. केळं गावली. तिथंच बसलं फटकल मारून. दरोडा बोंबाला जायची पाहिजे. काय बी सांगू नकोस उगाच. दरोड्याच्या जागी पोलीस आलतात धरायला. त्याने कुणाचं काय गावलंच नाही. माझं तरी अजिबातच काय आता लागणार. आणि मग काय नुसतं पळापळीच की. मी पुढं पोलीस मागणं. मी पुढं पोलीस मागणं. पण मी ते त्याने गेलं सोडतोय. खाल्लेल्या केळाच्या साली टाकलं सट्टा माग पडली तर घसरून दादा. आम्ही सगळी पळून आलो. पैशाच्या दादाने तिथंच टाकले. क्या सोच कर वापस आए. सरदार खुश होगा. शबाशी देगा क्यों. तोंडा इस्तू पडला तुझ्या. भाषी कवा दिलतीस. आम्ही आपलं वाट बघतोय हात पसरून. ह्यो काय देत नाही काय नाही. सारखं आपलं थुकून तोंडाव फेकतोयच ना वाईवर. बत्तासू फेकल्यावानी. तेव्हा पगार वाढीला तस का. आणि याचं बरं म्हणजेच बोनस म्हणायचं. आणि ह्यो कालिया सांगणार पण तो ऐकणार. सगळी मलाच बोलतात वच्चा वच्चा वच्चा. वाड्यावर आली नाही म्हणून आम्हाला हिटवर यायची पाळी आली. बाई वाड्यावर आता हे कोण उपटला. उपटायचं काम तुमचं येतं. मी प्रकटतो. मी जय आणि ह्यो माझा पार्टनर. जायला कुठे गेले त्याच्या मायला नुसती नाडीच हातात आली. यायला ती मेहबूबा करत नाचलेली हिरण मला हिच कोपऱ्यावर भेटली आणि म्हणली राम राम गंगाराम. म्हणलं भाई तो एकटा जीव झाला जीव आहे. तुम्ही होच नवरा पाहिजे म्हणलं तर आम्ही काय वाजवू का. आणि विरूचं नातू कुठून आलं. आईच्या पोटात आलोय. तू काही शेजारणीच्या पोटात आला फसण्या. या आरची आणि पैशाला तू पळवून आणलास म्हणून त्यांना सोडवायला आलो. बाई वाड्यावर चला. सारखं इकडे तिकडे बघून वाड्यावर चला. दादा ह्याचं काय करायचं. हिच्या मायला ह्याला नेऊ का पाठी. मला माग 72-19चा चांगला पिंडरी सारखा ऊस आलाय. तलाटच्या सरात त्या ऊसात घेऊन गेला. भरणीच्या पूर्वात घालून मारतो त्याच्या मायला त्याच्या. पण आम्हाला तुम्ही कुठं बी सोडून न्यायचं नाही. घर आपलं गेलं की लई मारत्यात. होय आम्ही हितच राहणार. हितच आमचं एक घर असावं. हितनं झुळझुळ वाहणारं रंकाळ्यातलं पाणी. मी तिथं मास धरायला जाईन. मी कट्ट्यावरल्या पैलवानासनी दूध पोचवीन. आणि आजचे तेवढ्या पोत मी घराच्या बाहेर जाईन. खरंच वाटलं बघ मी इथं आलोय आणि तू माझ्या संग बोलती असते. मराठीत सांगितलेलं कळत नाही बरं. काय इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. आईला बोलू. हिच्या आईला कशाला आईला बोलू. आमची आई आली
तर काय करेल माहिती आहे का? हे एवढं लांबड मुसाळ घालील डोसा. तू चुप. गप्प चाटा. इथं कुणाचा हुकूम चालतो माहितीये का तुम्हाला? गब्बरचा हुकूम चालतो. सगळे एका लाईनीमध्ये कापू बनावा. म्हणा गब्बरचा अड्डा काय 7 बारा लावलास काय नावावर? दिसतो गोबीचा किडका गड्डा आणि म्हणे याचा अड्डा. तू चुप. माझा अपमान. जानते हो सरकार ने हम पे कितना इनाम रखा है? पूरे 50,000. अरे आमच्यावर बी सरकारनं 50,000चं कर्ज ठेवलंय, पण आम्ही रडतो का तुझ्यासारखं? यार तू बाई वाड्यावर चला. अरे 50 कोस. जब रात को बच्चा रोता है तो उसकी माँ कहती है बेटा सो जा नहीं तो आम्हाला अडचण होईल. गब्बर आता है. सांबा बोला. जरा अपनी बंदूक उठा. जेवीत नाही तेच करायला होते. गालिया तुझ्या पायाला प्लास्टर लावलं ते जरा वर कर. थांबा. कांद्याला हात धरतो तुमच्या. केलं बघावर. आता ठेव तुझी बंदूक त्या प्लास्टरवर आणि लाव निशाणा याच्यावर. या मायला ह्याच्या तुला काय वाटलं? बंदुकीला काय काहीतरी बोलतोय दादा. कुठे तुझी बंदूक? नाडीला बांधून चट्टीच्या हात ठेवली. यार तू आमच्या हत्यावर येऊन आम्हाला धमकी. टीव्ही परची आणि आरशासाठी. अरे अडग्या आजची आणि फरशासाठी. तुला तर सांगा येते का? अरे बाबा फरशी आणि आरशासाठी. अरे तेच बोललो तुम्ही. जाऊ दे पण या दोघांचे बहुत याराना लगता है रे. ते नव्ह गबड्या. इकडे मी काय म्हणतोय, तू यासनी धरून आणले कशासाठी? सांग मला कशासाठी? या तू यांचं गाणं ऐकण्यासाठी. अरे वा, गाणं ऐकायला? मग आम्हाला बी एखादा आयटम सॉन्ग ऐकवायला सांगते. थोड़ी फुर्सत भी मेरी जा कभी बाहों को दीजिए. थोड़ी फुर्सत भी मेरी जा कभी बाहों को दीजिए. आज की रात मजा उसका आँखों से लीजिए. आज की रात मजा उसका आँखों से लीजिए. वक्त बर्बाद दिन रात की बातों में कीजिए. वक्त बर्बाद दिन रात की बातों में कीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. तू यांना सोडवायला आला यांची ऐकायला? ऍटम सॉन्ग बघायला आला का? काय करू दादा, सवय सुटत नाही. बाई वाड्यावर चला. पण नाचता ह्यो एकटक बघत होता परशावानी. मी केव्हा बघितलं? डोळे फाडून बघत होता की माझ्याकडं. तुला कसं कळलं? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. मग तू कशाला बघते? या तू लेखा इथे मी भांडत बसताय. अरे गप बसा नाहीतर ये हाथ मुझे चाहिए परशा. ठाकूर सारखे हात कापीन दोघांचे पण.
त्या मायला गबड्या लेका तंबाखू खायचं बंद कर. माणसाला कुठलं व्यसन लागलं की हात कापत्या. अरे थर कापत नाही, हात कट करीन कट. अरे मुद्द्यातला पॉइंट विसरू नका. या पोराचं हात कापाय लागल्यात त्याचा बघा काहीतरी. मी तर कवापासून तेच बघतोय. म्हटलं या गाड्याचा हात लई शिवाय लागल्यात. आता काहीतरी करतोय वाटत. गब्बर हे बरं नाही. या प्रेम करणाऱ्या दोन जीवांनी अडकवून तुला काय मिळणार आहे? गब्बर प्रेमासारखं पवित्र काय नाही. अरे मग कशाला शाप घेतो यांचा? अरे गब्बर अरे तुला परवा बळी गेली पण त्याच्या मायला प्रेमात कुणाच्या आडवं नाही आलो. तू कशाला आडवा पडतो रे मध्ये दोघांच्या? आता यात हसायला काय झालं? तुम्हाला काय वाटलं मी यांना पैशासाठी किडनॅप केलं? नाही. अरे पैसा बघ कळा माझ्याकडे, पण या पोरांच्याकडे बघा 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 पोरांच्याकडे. अरे ज्या आई बापांनी यांना लहानाचं मोठे केलं, संस्कार दिले, त्या आई बापांचा विश्वास तोडून ही दोघं पळून निघाले. अरे अरे त्या आई बापांचा जरा विचार करा. तुम्ही आजारी असताना त्यांनी तुमच्यासाठी काय काय काळजी घेतली जरा आठवून बघा. आणि जरा तुम्हाला पंख फुटले की त्या आई बापांच्या विश्वासाला लाथाडून तुम्ही पळून जायचं. प्रेम करा रे पोरांनो, प्रेम करा. कोण नको म्हणताय? पण ज्याला तुम्ही प्रेम समजता ते असतं फक्त 2 क्षणांचं आकर्षण. समजतंय का तुम्हाला? हा. आणि मग 2 दिवसातच हे आकर्षण संपून जाते. आणि मग त्यापुढे तुमच्या आई वडिलांची सगळ्यांच्या आयुष्याची माती. नका वागू असे. हे पोरांनो असं वागू नका. कुत्र्यासारखं कुठेतरी मारण्यापेक्षा माणूस म्हणून उभारीनं जगा. अरे सैन्यात माणसं जातात, पोलीस मध्ये भरती होतात, या देशासाठी काहीतरी करून दाखवायची जिद्द बाळगतात. तरुण पण एवढंच वळालं असेल तर अशी काहीतरी मोठी जिद्द बाळगा, मोठं ध्येय बाळगा. एवढं सगळं तुम्हाला सांगायचं होतं म्हणून तुम्हाला पळवून आणलं इथपर्यंत. सांग सांबा, सांग करूया. तू इतका लांब लचक विचार करतो हे माहितीच नव्हतं आपल्याला. वय वय अरे गबऱ्या तुझे एवढा मोठा आहे मन कळलंच नाही बघ. डोळ्यात पाणी आलं तुझं बोलणं ऐकून. मंडळी विचार करा, सिनेमा आपल्या मनोरंजनासाठी असतो. त्याचं काय घ्यायचं काय टाकून द्यायचं आपल्या हातात आहे. चांगलं तेवढं उचला, वाईट सोडून द्या. अहो पण चांगलं काय आणि वाईट काय ते कळायचं कुणाला? ती बुद्धी गणपती बाप्पानं द्यायला पाहिजे समजायची. अगदी बरोबर. चला मंडळी मग साकडं घालूया देवाला आणि शेवट गोड करूया. गणपती बाप्पा नमस्कार. अखंड विश्वाला मंगलमय प्रकाश देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक व भारतभूमीच्या रक्षणार्थ बलिदान देणारे असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतीवीर आणि जवान यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून 5 स्टार गणेशोत्सव मंडळ कठापूर सहर्ष सादर करीत आहे ज्वलंत आणि सजीव देखावा हुंडाबळी. शांत राहा, शांततेचं सहकार्य करा. है
आपण फिरायचं नुसतं. हो ग, आता आपण लवकरच बंधनात अडकायचंय. आणि तुला तर माहित आहे मी राजकीय कुटुंबात वाढलेलो आहे. थोड्या अडचणी असतात ग, आणि त्यामुळे मला लगेच कोणता निर्णय घेता येत नाही. अरे पण माझ्या घरी बाबांनी लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. बर असू दे, भेटूया आपण नंतर. आता सध्या तर तू घरी जा. की तो का काम म्हणायचं तुमचे? ए येड्या, हळू बोल रे, ती अजून गेली नाही. आणि तुला तर माहितीच आहे, असंच मोठ्या बापाच्या पोरी आपण आपल्या जाळ्यात ओढायच्या आणि आपली लाईफ कशी सेट करायची. तुमचं आपलं बरं आहे दादा. तुम्ही सगळं करून पण तुमची कोणतीही गोष्ट उघडकीस येत नाही. नाहीतर आम्ही दादा, आम्ही किती प्रयत्न केले तर आम्हाला काही भेटतच नाही. अगं सरिता बाळा, कुठे आहेस तू सध्या? कसं चाललंय तुझं शिक्षण? आणि हे तासन तास मोबाईलवर काय बोलत असतेस ग? काय हो बाबा तुम्ही तर माझ्या मैत्रिणीशी सुद्धा बोलून देत नाही तुम्ही मला. हे बघ सरिता, लहानपणापासून आम्ही तुला कशाचीही कमतरता भासवून दिली नाही. तुझं शिक्षण असेल, पैसे असतील, तुला सगळं दिलं. म्हणूनच मी एक आता निर्णय घेतलाय. कोणता निर्णय घेतलाय बाबा तुम्ही? अगं एक मुलगा आहे, क्लासरूम ऑफिसर आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे त्याला पुण्यामध्ये. पुण्यामध्ये स्वतःचे 2-3 फ्लॅट आहेत, कुटुंब वारकरी आहे, पैशा पाण्याने पार्टी खूप मोठी आहे आणि मुलगाही चांगला आहे. काय हो बाबा, मला अजून खूप शिकायचंय आणि मला मोठा बिझनेस पण करायचाय. अरे तुला काय सांगू, मला एक स्थळ आले. बाबांनी तर हो सांगितलंय त्यांना, पण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. मी केलं ना तर तुझ्याशीच लग्न करणार, नाहीतर नाही. हे अगं तू काळजी करू नकोस. तुला कुठलं स्थळ आलंय ना त्याची तेवढी माहिती मला सांग. मी बघतो काय करायचं ते त्याचं. मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे. असू दे का तुम्ही पण. तुला काय करायचंय? तुला आमचं बॅकग्राऊंड माहित नाही का? अगं नको काळजी करूस, लावतो मी त्याचा बरोबर कार्यक्रम. तू आता घरी जा, खूप उशीर झालाय. माखा, तू कोणाच्या नादाला लागलायस माहित आहे का तुला? तुला मी कोणा माहित आहे का रे? हा, सरिताचा नाद सोड, नाहीतर तुला उभा तोडीन. हो, अरे काय अरे रवी, कोण आहात तुम्ही आणि काय त्रास देत आहे मला रस्त्यात आणून? मला काय माहित नाही का तुमचं प्रेम आहे ते? मला माफ करा, मी नाही म्हणून सांगतो ना. पण मला मारू नका, मारू नका. हॅलो हॅलो नमस्कार. पण तुमची आमची सोयी काही नाही व्हायची. अहो ऐका ऐका, अहो नक्की काय झालं सांगा तरी मला. अहो पाहुणा असं करू नका. नको पाहुणं, आम्हाला सांगायचं आहे. माफ करा आम्हाला, माफ करा. अरे सरिता, कुठं आहेस तू? जरा बाहेर ये. बोला बाबा, काय झालं? सरिता, काय हा प्रकार नक्की? कोणी धमकी दिली पाहुण्यांना? कोण आहेत ते? हो, मीच सांगितलंय त्याला. माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि मी लग्न केलं ना तर त्याच्याशीच करीन. अगं ऐक जरा, मी तुझ्या भल्याचा विचार करूनच लग्न घेतलंय. मी नाही तुमच्या मर्जीने लग्न करू शकत. बर ठीक आहे, पण मला जरा चौकशी तरी करून देत. शंतनू नाव आहे त्याचं, पुण्यामध्येच राहतात ते. राजकीय वारसा आहे त्यांच्या घराला. अहो बाबा, चौकशी केली मी सगळी त्यांची आणि मी केलं ना तर त्याच्याशीच लग्न करणार. बस संपला विषय. अगं ऐक
की रे माझं. नको बाबा, चौकशी तर मी केली सगळी त्यांची. ठीक आहे बाळा, तुझा हट्टच आहे तर लावूया तयारीला. मी घेतो बोलणी करून त्यांच्याशी. नमस्कार बरोबर. हा हा, नमस्कार नमस्कार. बरं का, लग्न मात्र आमचं टापचंच झालं पाहिजे. अहो मोठी मोठी राजकीय मंडळ येणार आहेत. हा, जेवण चांगलंच करा. आम्हाला नावं ठेवलेली चालणार नाहीत. ठीक आहे. हे बघा, माझी मुलगी एकुलती एक आहे. तिच्यासाठी आम्ही पाहिजे ते देणार. मानपानाने सोनं घालणं त्याची काळजी करू नका. अहो, आमच्याकडे गाडी घेण्याची प्रथा आहे. फॉर्च्युनर गाडी मिळावी असं वाटतंय मला. बरोबर, तुम्हाला 20 लाखापर्यंत गाडी घेऊन देतो आणि लग्न चांगलं करून देतो तुमच्या इच्छेप्रमाणे. अहो, आम्हाला शोभेल अशी गाडी घ्या. ठीक आहे पाहुणं, लागा तयारीला. सुखाचा संसार करा. लग्नानंतर थोड्याच दिवसात सुनबाई, आपल्याला पैशाची जरा अडचण आहे. जमीन विकत घ्यायची आहे. जरा पैसे आणा बाहेरून. अहो, असं कसं? लग्न तर एवढं चांगलं करून दिले माझ्या बाबांनी, आणि मग आता पैसे कशाला? पैसे आणायचे, बाकी मला काही माहित नाही. नाहीतर माझ्यावर वाईट कोण नाही बरं का. हॅलो हॅलो बाबा, मला खूप त्रास देत आहेत. इथं पैशांची मागणी करतात. काय करू मी? असू देत ग, देतो मी पैसे काय लागतील ते. मला फक्त तुझा सुखाचा संसार बघायचा आहे. काही महिन्यानंतर
तेवढी घे मागून. माझ्या वडिलांनी 2 कोटी खर्च केला लग्नात. तुम्ही सांगाल ते सगळं दिलं. मला त्रास देऊ नका ना प्लीज. अहो तुमच्या तरी लक्षात येत नाही ना. गप्प बस. आईने जे सांगितलंय ते मागव आणि जास्त बोलू नकोस. तुम्हाला ना माझं प्रेम नकोय. माझ्या वडिलांची संपत्ती पाहिजे. आई गं, कुठे येऊन फसली मी. माझे बाबा मला चांगलं सांगत होते, नको लग्न करू त्याच्याबरोबर. पण मीच मूर्ख निघाले. नुसतं मोठं झालंय. तुमचं मी पिता उघड करणार. नसेल आणायचं तर आपण हिला संपून टाकूया, म्हणजे याच्या बापाला अक्कल येईल. सोडा मला. गळा धर. अहो जीव जाईल. अशी ऐकायची नाही. मारू नका मला. ही आपल्याला बदनाम करेल. धर. सासूबाई, अहो सासूबाई नका मारू मला. सासूबाई नका मारू. अहो तुम्ही तरी सांगा ना यांना. आई गं, मेले. आपल्यावर नाव येण्या अगोदर आपण हिचा आत्महत्याचा प्रयत्न दाखवूया. ठीक आहे. बाबा, अहो सरिताने स्वतःला संपवलंय. काय सांगताय तुम्ही? लवकर या. देवा, काय झालं देवा? काय करून घेतलं का असं केलं? तुझा परिवार नमस्कार मंडळी. काय चाललंय आपल्या समाजात मला सांगा. आजही मुली कितपत सुरक्षित आहेत? हुंडा बळीला अजून अशा किती मुलींचा बळी जाणार आहे? त्यामुळेच मुलींनी आता स्वतः जागरूक होणं गरजेचं आहे. मुलींनो, तुम्ही तुमच्या वडिलांचं, घरातील थोडा मोठ्यांचं थोडं ऐकत जा. 20-25 वर्ष जो बाप आपल्या मुलीला तळहाताच्या फोडासारखं जपतो, तीच मुलगी 4 दिवसांच्या प्रेमाखातर सर्व नातीगोती विसरून पळून जाते. मुलींनो, ज्याची मुलगी पळून जाते ना, त्या बापाला विचारा त्याची काय परिस्थिती होते. ती बिचाऱ्याला समाजात तोंड दाखवायला देखील जागा राहत नाही. मोबाईल, कपडे, गाडी अशा वरवरच्या दिखाव्याला बळी पडू नका. घरातील थोडा मोठ्यांच्या सल्ल्यानेच आपल्या जीवनाचा साथीदार निवडा आणि योग्य मुलाशी लग्न करा. त्याच्या घरची परिस्थिती थोडी नाजूक असली तरी चालेल. आपल्या सुनेला मुलीचा दर्जा देणारी, मुलीप्रमाणेच माया करणारी अशी माणसं निवडा आणि अशाच ठिकाणी लग्नाचं नक्की करा. आपण आला आम्ही आपल्या आव्हाने धन्यवाद. महाराजांचं नाव महाराजांचं मरणाचा बी रणमस्ताची जात आमची आरोग्या कुणाला जाऊ. महाराजांच्या गाण्यावर म्हणता दारू पिऊन आता लागत. एक काम कर, झापूक झुपूक लाव. झापूक झुपूक डोक्यात टेंगोळ केली घेतो का?
खाली बस बंद करा, बंद करा हा दंगानाच. खाली बस. तारुण्याचा उन्माद फाळतोय, फुसक्या छातारातला मस्तवालपणा बेबंद व्हायला भाग पाडतोय. अरे पण कशासाठी? दारूचे 2 घोट पोटात उतरवायचे आणि लेकी बाळींच्या पदराशी झोंबत स्वतःचं मर्दपण सिद्ध करायचं. ही असली मर्दांगी पाहायला स्वराज्याचा येळकोट मांडला होता मी. दंडाच्या बेटकुळ्या फुगून कसलं सामर्थ्य मिळवताय आणि वर आमचं नाव घेऊन हा जल्लोष. लेकी बाळींच्या अब्रूची लक्तर तोडू पाहणाऱ्यांचा भर चौकात चौरंग केला आम्ही. मोगलाईची नशा तुमच्या रक्तात उतरली कुठून? कुणाची औलाद आहात तुम्ही? दारू गांजाच्या मदमस्त कैफात बाया नाचवणाऱ्या शाहिस्ते खानाची, त्या माय भगिनींच्या पदराला हात घालणाऱ्या त्याच नराधमाची बोट छाटली होती आम्ही. आठवतो तो इतिहास? आठवतो?